शिवरायांना ही गुप्त बातमी मिळाली होती की दुर्गादास यांच्या हवेलीत पाठवून औरंगजेब त्यांची हत्या करणार आहे म्हणून। पण त्या अगोदरच राजांनी बऱ्याच दिवसांपासून गुप्त पद्धतीचे जे नियोजन केले होते त्या पद्धतीने 19 ऑगस्ट 1616 रोजी औरंगजेबाच्या हजारो सैनिकांच्या पहाऱ्यातून राजे निसटतात। ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळते तेव्हा तो एवढा दहशतीखाली येतो की लागलीच तो स्वतःच्या शयन कक्षात आणि बाहेर सुद्धा चिलखतदारी सशस्त्र अंगरक्षक पहाऱ्यासाठी उभा करतो आणि सोबतच महाराजांना पकडण्यासाठी चौफेर नाकाबंदी करून सैनिक पाठवतो। आता महाराजांना शोधण्यासाठी प्रचंड सैनिकांचा ताफा आग्रा शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात घरोघरी छापा टाकत होते। तसेच संपूर्ण हिंदुस्थानात शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातात तुरी देऊन निसटल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली गेली होती। राजपुताना, गया, काशी, जगन्नाथपुरी, गोंडवाना, दक्कन, हुबळी, कारवार, सुरत या हिंदुस्थानाच्या सर्व भागांमध्ये ही बातमी गेली होती आणि एकच हल्लाकल्लोळ माजला होता। आता लवकरच शिवाजीराजे मुघलांचा खात्मा करतील असे सगळीकडे लोक म्हणू लागले होते। परंतु दुसरीकडे या परतीच्या प्रवासात शंभूराजेही होते आणि सगळ्यांनी सोबत प्रवास करणे जोखमीचे होते। म्हणून शिवराय शंभू बाळाला मथुरेत सुरक्षित स्थळी ठेवून स्वराज्याकडे परतीचा प्रवास सुरू करतात। इकडे मात्र औरंगजेबाने शोध मोहीम आणखीन जोरात सुरू केली होती।